नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अखेर पंकजा मुंडे यांचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित दसरा मेळावा एकदाचा संपन्न झाला। मेळाव्याला लाखोंच्या संख्येने असलेले अनुयायी आणि कार्यकर्ते यांची गर्दी यामुळे या मेळाव्याची एक वेगळीच उत्सुकता दरवर्षी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असते। यावर्षी देखील पंकजा मुंडे या स्वतः काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। पंकजा मुंडे या नेहमीप्रमाणेच काय बोलल्या हे कोणालाच कळलं की नाही माहीत नाही। त्यातून काय बोध घ्यायचा, काय विचार मौक्तिक त्यांनी उधळली, कुठले विचार आणि मार्गदर्शन त्यांनी केलं असा जर का कोणाला प्रश्न विचारला तर लोक कन्फ्यूज होतील। अशाच पद्धतीनं पंकजा मुंडे यांचं एकंदर या ठिकाणचं भाषण झालं अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। पंकजा मुंडे यांचा स्वतःचा मुलगा हा अमेरिकेत वाढला, अमेरिकेत शिकला, मात्र त्यांनी आपल्यासोबत आपल्या समाज बांधवांची मुलं ही निदान तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिकावी यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे। पंकजा मुंडे यांच्या मुलाला परदेशात काय त्यांनी अजून कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात शिकायला पाठवावं, पण निदान आपल्या जे हक्काचे मतदार आहेत किंवा आपले जे समाज बांधव आहेत त्यांच्या लेकरांना निदान जिल्ह्याच्या ठिकाणी तरी चांगल्या शाळेत शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी काही प्रयत्न का केले नाहीत अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे। एकूणच काय, पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्यात त्यांनी काही प्रबोधनात्मक, काही उद्बोधनात्मक सांगावं, काही विचार पेरावे, समाजाची पुढची दिशा कशी असावी, ओबीसींनी आपल्या हक्कासाठी कशा पद्धतीनं लढावं असं काहीतरी त्या सांगतील अशी अपेक्षा होती। पण नेहमीप्रमाणेच यावेळी देखील अपेक्षा भंग झाला। आता पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याचं यावर्षी आकर्षण होते ते कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे। गेल्या 12 वर्षापासून पंकजा आणि धनंजय यांच्यामध्ये जो काही राजकीय दुरावा, राजकीय वैर निर्माण झालेलं होतं ते लोकसभेपूर्वी मिटलं आणि हे दोघं बहीण भाऊ पहिल्यांदाच दसरा मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आले। या मेळाव्यात धनंजय यांची उपस्थिती ही लक्षणीय होती आणि पब्लिककडून त्यांना तेवढा प्रतिसाद देखील मिळत होता। पण पंकजा मुंडे यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे पुन्हा एकदा असं काही बोललं की त्यांनी धनंजय यांना टोले मारले की काय, धनंजय यांना कुठंतरी अवमानित करण्याचा प्रयत्न केला की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। ते त्या दोघांनाच माहीत, आम्ही त्यामध्ये फार भानगडीत पडणार नाही। पण जी चर्चा पब्लिकमध्ये सुरू झालेली त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी स्वतःच मोठ्या संख्येनं हजर व्हा, आपला दसरा, आपली परंपरा, लाखोंच्या संख्येने या, मी येणार आहे, तुम्हीही या, वाट पाहते असं आवाहन केलं। आणि दुसरीकडं मात्र भाषणाच्या सुरुवातीलाच मी कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पुढाऱ्याला, कुठल्याही कार्यकर्त्याला कधीही निमंत्रण देत नाही, माझ्या मेळाव्याला मी फक्त एक आवाहन करते आणि लाखोच्या संख्येने लोक जमा होतात असं सांगत जे व्यासपीठावर आलेले आहेत ते निमंत्रण न देता आलेलं आहे असंच जणू काही त्यांनी सांकेतिक भाषेत सांगितलं। त्यासोबतच मी कधीही कुणाबरोबरही रात्री अपरात्रीच्या बैठका करत नाही, अंधारात कुणाला भेट घेत नाही असं सांगत देखील त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या अनेकांना टोले लगावले आणि विशेषतः तो टोला हा धनंजय मुंडे यांना होता असं देखील आता बोललं जातं। या सगळ्या प्रकारानंतर पंकजा मुंडे या खूप चांगलं काही सांगू शकले असतात, पण त्यांनी आपल्या 26 मिनिटाच्या भाषणातले 12 मिनिटं हे लक्ष्मण हाके यांच्यासारख्या माणसाचा गोंडस लेकरू असं म्हणून करून दिलेला परिचय असेल किंवा पिवळा शर्ट घालून आलेले माझे बंधू महादेव जानकर यांची करून दिलेली ओळख असेल किंवा तुम्ही DM म्हणता का PM म्हणता का CM म्हणता पण मी मात्र धनुभाऊ म्हणते असं म्हणत धनुभाऊ मुंडे यांची करून दिलेली ओळख असेल। एक ओळख त्यांनी विशेष करून दिली ती म्हणजे त्यांचा मुलगा आर्यमान पालवे मुंडे यांची। हा जो गोरा गोमटा दिसतोय, माझ्यापेक्षा उंच दिसतोय, ये रे तू पुढं ये असं म्हणत त्याला पब्लिक समोर आणलं गेलं। आता त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता, नेमकं का त्याला आणलं गेलं, त्याची विशेष ओळख करून देणं एवढं गरजेचं होतं का, असे प्रश्न आता चर्चेला जाऊ लागले आहेत। म्हणजे तुम्हाला 26-27 मिनटं भाषण करायला संधी मिळाली किंवा तुम्ही 26-27 मिनटं जे बोललात त्यातले 10-12 मिनटं तर तुम्ही परिचयातच घालवले। मग तुम्ही लोकांना विचाराची मौक्तिकं काय दिली, काय मार्गदर्शन केलं तुम्ही गेल्या 10 वर्षापासून सत्तेत आहात म्हणा किंवा सत्ताधारी पक्षासोबत आहात। मग या 10 वर्षात या समोर बसलेल्या पब्लिकचं जीवनमान उंचावं यासाठी काय केलं तुम्ही? गुन्हापुरा तुमचा जो काही एक हक्काचा कारखाना होता तो देखील तुम्ही व्यवस्थितपणे चालवू शकला नाही। तुमच्या वडिलांनी जे काही 30
25-30 खाजगी कारखाने उभा करण्याचा संकल्प केला होता आणि ते उभा केले होते, तिथं देखील तुम्हाला फार काही वाढ करता आली नाही. बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही या ऊसतोड कामगारांच्या हातातला कोयता निघून जावा किंवा गळून पडावा यासाठी, त्यांना ऊसतोड बागायतदार करता यावं यासाठी काही सिंचनाचे प्रकल्प आणले का? तर बिलकुल नाही. फक्त बडी बाता मारायची, पब्लिकल्या टाळ्या मिळवायच्या आणि व्यासपीठावरून खाली उतरले की सगळं विसरून जायचं. अशाच पद्धतीनं आजपर्यंत गेल्या 5-10 वर्षात पंकजा मुंडे यांचा कारभार राहिलेला आहे. मग या मेळाव्याचं आयोजन केलं गेलं कशासाठी होतं? बरं, एकीकडं तुम्ही या मेळाव्याला सगळ्याला निमंत्रित करायचं, ट्विटरवरून किंवा फेसबुकवरून आवाहन करायचं की येताना सावकाश या, अमुक करा तमुक करा, आणि आलेल्या लोकांना, व्यासपीठावर बसलेल्या लोकांना पुन्हा काय सांगायचं की मी कुणाला निमंत्रण देत नाही. हा प्रकार म्हणजे आपण पै पाहुण्यांना घरी जेवायला बोलवायचं आणि ते जेवायला आल्यानंतर आपण मात्र कुलूप लावून निघून जायचं, असंच म्हणावं लागेल. हे सगळं केल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पदरात काय पडलं? पंकजा मुंडे यांनी ओबीसी समाजाला काही वेगळी दिशा दिली का? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाची काय भूमिका असावी याबद्दल काही सांगितलं का? तर ते फक्त एका वाक्यात सांगितलं आणि त्याची देखील आता उलटसुलट चर्चा होऊ लागली. त्यांनी सांगितले की कोयते मी सांगितल्याशिवाय बाहेर काढू नका, कोयत्याला धार लावून ठेवा. म्हणजे नेमकं म्हणायचं आहे काय? मराठवाड्यात लोकसभा निवडणूक असेल किंवा त्यापूर्वीच्या वर्षभरापासून जो काही ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटलेला आहे, त्या संघर्षात या वाक्यामुळं ठिणगी पडेल किंवा भर पडेल असा विचार पंकजा मुंडे यांनी केला नाही का? आणि जर का केला असेल तर मग ही वाक्य बोलणं गरजेचं होतं का? त्या ठिकाणी जी भाषणं केली गेली ती भाषण जर का पंकजा मुंडे यांचं बारकाईनं जर का ऐकलं, 10-12 मिनिटाचंच आहे त्यामुळे फार वेळ लागत नाही, तर एक लक्षात येतं की पंकजा मुंडे यांना समोर एवढा मोठा संख्येनं समाज दिसला किंवा लोक दिसले की काय बोलावं हे बहुतांश वेळा सुधरत नाही. तसंच ते यावेळी देखील झालं. पण आता एकीकडं पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याची ही हाल होते, तर दुसरीकडं नारायणगडच्या दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील, जे मराठा आंदोलनाचे प्रमुख म्हणून वर्षभरापासून धुरा वाहत आहेत, ते मराठा समाजाला एक दिशा देतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील किंवा त्यानंतरचा जो काही कार्यकाळ आहे त्याची वाटचाल कशी असावी, कसं संयमानं येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोंड देता येईल हे ते सांगतील असं अपेक्षित होतं. पण मनोज जरांगे पाटील यांनी देखील पाडापाडीची भाषा केली, उलतापालतीची भाषा केली, फडणवीसांच्या नावाने बोटं मोडली, ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष लावण्याचा प्रकार जाणीवपूर्वक केला जातोय. या सरकारमध्ये शिंदे आहेत, पवार आहेत, पण त्यांनी फक्त फडणवीसांना टार्गेट केलं आणि मेळावा संपला. म्हणजे लाखोंच्या संख्येनं, कोटीच्या संख्येनं जर का लोक एका ठिकाणी जमले असतील तर त्यांना परफेक्ट असं जर का मार्गदर्शन केलं तर हा समाज आयुष्यभर आपल्यासोबत राहू शकतो. आणि केवळ आरक्षणाचाच विषय नाही तर मुलांच्या नोकरीचा विषय असेल, त्यानंतर समाजातल्या अनेक रूढी परंपरा, समाजात जी काही बेरोजगारी वाढते आहे, व्यसनाधीनता वाढते आहे, यावर देखील ते बोलू शकले असते. पण जरांगे पाटलांनी काय केलं? त्यांनी देखील एका अस्सल राजकारण्यासारखं भाषण केलं. आम्ही पाहून घेऊ, आम्ही झुकणार नाही, आमचं जर का मान्य केलं नाही तर आम्ही पाडापाडी करू, आम्ही लोकसभेत दाखवून दिले. मग हेच जर का सांगायचं होतं तर त्यासाठी नारायणगडाच्या मेळाव्याची काय गरज होती? ते रोज टी व्हीवर हेच सांगतायत. वेगळं असं काय सांगितलं त्यांनी? तर काहीही नाही. म्हणजे एकंदरच काय की पंकजा मुंडे यांचं देखील भाषण भरकटलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे देखील केवळ आले, उभा राहिले आणि त्यांनी भाषण केलं, निघून गेले. त्यातून ठोस अशी दिशा दोघांनाही देता आली नाही. हे दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं लागतं. आता त्यांचे जे काही अनुयायी आहेत, त्यांचे जे काही समर्थक आहेत, त्यांना ते पटणार नाही, नेहमीच ते पटत नाही. दोघंही अखंड तांडव करायला तेवढेच परफेक्ट आहेत. आणि त्यामुळंच जरांगे पाटील यांच्याकडून जी अपेक्षा होती की जरांगे पाटील हे समाजाला एक व्यवस्थित दिशा देतील, समाजाचा ट्रॅक ठरवतील, समाजाने कशा पद्धतीनं वाटचाल करायची हे सांगतील, कशा पद्धतीनं समाजानं या आरक्षणाचा मुद्दा पुढे नेता येईल किंवा कशा पद्धतीनं समाजाला बाहेर काढता येईल या सगळ्या गरिबीच्या संकटातून, यावर बोलतील असं अपेक्षित होतं. पण ते बोलले नाहीत. आणि पंकजा मुंडे यांनी तर निव्वळ टोलेबाजी करायची, उचकपात्र बोलायचं, ह्याला लागल त्याला लागल अशा पद्धतीनं टोमणेबाजी करायची, एवढंच केलं. याच्या पलीकडं त्यांनी फार काही केलं नाही. आणि त्यामुळं या दोन्ही राजकीय मेळाव्यातून किंवा या दोन्ही दसरा मेळाव्यातून राजकीय संदेशसुद्धा
फार काही क्लिअर दिला गेला नाही. तो सुद्धा अपेक्षित होता की ओबीसींनी कशा पद्धतीनं आता भूमिका घ्यायची आहे, मराठा समाजाने कशा पद्धतीनं भूमिका घ्यायची हे देखील सांगितलं गेलं नाही. मग जे काही 500 किलोमीटरवरून लोक पायपीट करून किंवा वाहनातून आले, उन्हातान्हात 4-4, 5-5 तास बसले, त्यांच्या पदरात काय पडलं तर मोठा भोपळा. आणि त्यामुळंच आता हे म्हणावं वाटतं की पंकजा मुंडे असतील किंवा जरांगे पाटील असतील यांनी दसरा मेळावा घेऊन फार काही विचार किंवा मार्गदर्शन केलंच नाही. उलट समाजाची आहे ती अवस्था देखील विषद करायला ते कमी पडले आणि त्यांनी केवळ आणि केवळ या व्यासपीठाचा राजकीय वापर करता येऊ शकतो का या दृष्टीनंच विचार केला. त्यातही ते सपशेल अपयशी ठरले असं खेदानं म्हणावं वाटतं. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.